नमस्कार मित्रांनो, गेले काही दिवसात तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली असेल, विमान दुर्घटनेच्या बातम्या जास्त ऐकू येत आहेत. मग प्रश्न पडतो, अचानक विमान अपघात का वाढल्यासारखे वाटत आहेत? विमान प्रवास सुरक्षित नाही का झाला आणि यावर उपाययोजना काय असू शकतात का? आज आपण यावर सविस्तर बोलणार आहोत मित्रांनो. सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. विमान प्रवास आजही जगातील सर्वात सुरक्षित प्रवास मानला जातो. दररोज लाखो फ्लाईट सुरक्षितपणे उड्डाण करतात, पण काही दुर्घटना सलग घडल्या की आपल्याला धोका वाढल्यासारखा वाटतो. आता पाहूया विमान दुर्घटनेची मुख्य कारणं काय असू शकतात. सर्वात पहिलं कारण म्हणजे मानवी चूक. अनेक विमान अपघात हे पायलटच्या चुकीच्या निर्णयामुळे किंवा समाजातील गोंधळामुळे होतात. चुकीची माहिती, थकवा किंवा तणाव यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते. आणि दुसरं कारण म्हणजे तांत्रिक बिघाड. विमानात हजारो जटिल यंत्रणा असतात. इंजिन, सॉफ्टवेअर, सेन्सरमध्ये बिघाड झाल्यास धोका निर्माण होऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये विमान निर्मितीतील त्रुटी असू शकतात. उदाहरणार्थ, जगातील मोठी विमान उत्पादक कंपनी जसे बोईंग, एअरबस यांनीही पूर्वी तांत्रिक समस्येमुळे तपासाला सामोरे जावं लागलं आहे. आणि तिसरं कारण म्हणजे हवामान बदल आणि खराब वातावरण. वादळ, विजा, धुके, जोरदार वारे किंवा अचानक बदलणारं हवामान हे विमान उड्डाणासाठी मोठं आव्हान असू शकतं. हवामानातील अनिश्चितता वाढत असल्यामुळे जोखमीही वाढते. आणि चौथं कारण म्हणजे विमान वाहतूक वाढणे. जगभरात विमान प्रवास प्रचंड वाढला आहे. जास्त विमान म्हणजे जास्त ट्रॅफिक आणि जास्त व्यवस्थापनाची गरज. एअर ट्रॅफिक कंट्रोलवरही तणाव वाढतो मित्रांनो. आणि पाचवं कारण आहे देखभाल आणि व्यवस्थापनातील त्रुटी. काही वेळा विमानाची योग्य तपासणी न होणे, सुरक्षा नियमाकडे दुर्लक्ष करणं किंवा खर्च कमी करण्यासाठी घेतलेले चुकीचे निर्णय अपघाताला कारणीभूत ठरतात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, यावर उपाय काय आहेत? आणि पहिला उपाय म्हणजे कडक सुरक्षा नियम. विमान कंपनीची नियमित तपासणी, देखभाल आणि सुरक्षा प्रोटोकॉल कठोरपणे पाळले पाहिजेत. आणि दुसरा उपाय म्हणजे पायलट प्रशिक्षण आणि मानसिक आरोग्य. पायलटला अधिक प्रगत प्रशिक्षण, पुरेशी विश्रांती आणि मानसिक आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आणि तिसरा उपाय म्हणजे नवीन तंत्रज्ञानाचा वापर. AI आधारित सिस्टीम, ऑटोमेशन, रिअल टाईम मॉनिटरिंग, अधिक सुरक्षित सॉफ्टवेअरमुळे अपघाताची शक्यता कमी होऊ शकते. आणि चौथा उपाय म्हणजे हवामान अंदाज आणि अधिक अचूक करणे. प्रगत हवामान प्रणालीमुळे पायलटला अधिक धोका समजू शकतो. आणि पाचवा उपाय म्हणजे जागतिक स्तरावर सहकार्य. विविध देशाच्या विमान सुरक्षा संस्थांनी एकत्र येऊन माहिती शेअर केली पाहिजे. आणि शेवटी एक लक्षात ठेवा, विमान दुर्घटना अचानक वाढल्या नाहीत, पण जगभरात वाढलेली विमान वाहतूक आणि मीडिया कव्हरेजमुळे त्या जास्त दिसतात. तरीही सुरक्षितता सुधारण्यासाठी सतत प्रयत्न करणं आवश्यक आहे. मित्रांनो, तुमच्या मते विमान प्रवास किती सुरक्षित आहे? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.